बघतोयस ना काय केलंय तुझ्या बायकोनी. फुगडी खेळता खेळता सगळ्यांसमोर मला तोंडावर पाडलंय. देवीची ओटी उडाली. माझं तोंड रंगवून सगळ्या बायकांसमोर माझा अपमान केला. आई, जे काही झालंय ते मला कळलंय. पूजेत जे काही झालंय ते चुकीचं झालंय, मी मान्य करतो. पण राणीने हे काही जाणून बुजून नाही केलंय का? आणि हे बघ, तू जेवली नाहीस म्हणून तिनेही जेवण नाही केलंय, तिनेही उपवास नाही सोडलाय. तिला खूप वाईट वाटतंय. सकाळपासून तिनेही काही नाही खाल्लंय. छान. मला वाटलं तू तुझ्या आईच्या काळजीने इथे आला असशील जेवण घेऊन, पण नाही. तुला माझी नाही, तुला तुझ्या बायकोची काळजी आहे. आई, असं काही नाहीये. असंच आहे इंद्रा. मी इकडे तिच्यामुळे पडले, माझ्या हाताला एवढा मार लागला, पण तरी देखील तुला बाजू कोणाची घ्यायची? तुझ्या बायकोचीच. आई, तू समजतेस तसं काही नाहीये. दोघींचीही काळजी आहे मला. ऐक ना माझं, राग नको ठेवू मनात. मोठ्या मनाने माफ करून टाकणार राणीला, प्लीज. आणि प्लीज माझ्यासाठी थोडं तरी खाऊन घे. तू आता काही म्हणालास नाही इंद्रा, तरी मला जेवायचं नाहीये. अहो, कशाला हट्ट करताय? इंद्रा म्हणतोय ना, आता समजवतोय तुम्हाला, खाऊन घ्या आता 2 घास. आई, ऐक ना माझं, हवं तर राणीच्या वतीने मी माफी मागतो तुझी. हा, प्लीज मोठ्या मनाने तिला माफ कर. आई ना, कोणासाठी नाही, पण ऍटलीस्ट मी सांगतो म्हणून थोडंसं खाऊन घे प्लीज. ये घे. तू ही हट्टी आहेस ना इंद्रा? मग मुलगा कोणाचा आहे? आई, तुला एक सांगू, मला तर काय वाटतं माहितीये का, कधी कधी तू मुद्दाम रुसतेस, म्हणजे मी तुला बरवायला पाहिजे म्हणून. खरंय का ते? ठीक आहे का? आता हस ना थोडं तरी. आई, मी काय म्हणतो, कोणासाठी का होईना, पण मी सांगतोय म्हणून आपण ना जेवण झाल्यावर खाली जाऊ. नाही मी सांगतो म्हणून, मी सांगतो म्हणून. इंद्रा नाही, Please, मी please, अजिबात please. खाली येणार. आई प्लीज ऐक ना माझं, सगळं ऐकतेस ना तू माझं. पण जेवण झाल्यावर खाली जाऊया माझ्यासाठी. हे घे. ठीक आहे. हे बघ राणी, तू नको काळजी करू. मालतीचा राग शांत झाला ना की ती बोलेल तुझ्याशी. अगं, पूजेत जे काही घडलं ते चुकून झालंय. तू काही जाणून बुजून केलंय का? आता उगाच मनाला लावून घेऊ नकोस बरं. मारुती आई आल्या. इंद्रा, तिने काय खाल्लं का रे? हो, थोडं खाल्लंय आईने. सॉरी, माझं चुकलं.